मैत्रिणींनो, तुम्हाला रांगोळी मॅटसोबतच अशा नवनवीन ॲक्टिव्हिटी शिकायच्या असतील तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून मोगऱ्यासारखा दिसणारा गजरा आपण बनवणार आहोत. पण माझ्याकडे पिंक कलर उलन आहे, तुम्ही व्हाईट कलर वापरा ह्याच्या जागेवरती. साहित्य तर ते दाखवल्याप्रमाणे लागणार आहे. हे पहा, अशा पद्धतीने 2 बोटात घालून 2 सर्कल होतात. खालच्या सर्कलमधून असा धागा काढून घ्यायचा. धागा काढून झाल्या आपल्याला अटॅच कसं करायचं ते दाखवत आहे. हे पहा, रबर बँडमधून असं गोळून घेतलं आणि सिंगल क्रोशा घ्यायचा आहे आपल्याला. हे पहा, अशा पद्धतीने पूर्ण असंच कंप्लीट करून घ्यायचं आहे. एकदम सोपे आहे, व्यवस्थित पहा आणि समजलं नाही तर परत व्हिडिओ पहा. ह्याच पद्धतीने पूर्ण करून घेऊया. पूर्ण तुम्हाला स्लोमध्ये दाखवत आहे त्यामुळे थोडंसं अटकत आहे. आणि हेअर बँड जेव्हा आपण बनवत आहोत तेव्हा तो फोल्ड झाला नाही पाहिजे, एक साईडच राहिली पाहिजे, म्हणजे परफेक्ट गोल आकारमध्ये तो बनणार. नाही तर मग तो पिळा पडला, व्यवस्थित बनणार नाही. चला, ह्याच पद्धतीने पूर्ण हेअर बँड कंप्लीट करून घेऊया सिंगल क्रोशाने. व्यवस्थित पाहून घ्या, त्यामुळे मी जास्तीचं दाखवत आहे. पूर्ण कंप्लीट करून घेऊया. आता पहा, हे पूर्ण कंप्लीट झालं आहे. आणि आता आपल्याला पुढच्या लाईनमध्ये हे पहा पद्धतीने आणखी एक जागा आहे थोडीशी, ते एक क्रोशा करून घेतला. आता ह्याच्यामध्ये घालून आपल्याला धागा काढून घ्यायचा आहे आणि सिंगल क्रोशाच परत एकदा एक राऊंड कंप्लीट करायचा आहे सिंगल क्रोशानेच. हे पहा, ह्या पद्धतीने मी सांगितल्यापेक्षा तुम्ही व्हिडिओकडे जास्त लक्ष द्या, कारण की व्हिडिओमध्ये बघितलं की तुम्हाला लगेच समजेल, त्यामुळे स्लोमध्ये दाखवत आहे. व्हिडिओ मोठा झाला तरी चालेल, पण तुम्हाला व्यवस्थित समजलं पाहिजे. हे पहा, दोन्ही ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे. ह्याच पद्धतीने सर्व कंप्लीट करून घेऊया हा राऊंड. आपला दुसरा राऊंडही कंप्लीट झाला आहे आणि पुढच्या ह्याच्यामध्ये सिंगल क्रोशा करून असं कट करून घ्यायचं आणि धागा काढून घ्यायचा. आता आपल्याला बनवायची आहे मोगऱ्याची कळी. आता माझ्याकडे व्हाईट कलर नाही आहे, पिंक कलर आहे, लाईट पिंक, त्यामुळे मी हा वापरत आहे. तुम्ही व्हाईटच कलर वापरा, म्हणजे मोगऱ्याचा गजरा परफेक्ट दिसेल. हे पहा, अशाच पद्धतीने सरकती गाठ करून घेतलेली आहे आणि असं टाकून घ्यायचं एका ह्याच्यामध्ये आणि त्यामधून काढून घ्यायचं आहे. आता आपण ह्याच्यामधून असं काढून घेऊया, सरकती गाठ केलेली आपण. आणि आता 3 सिंगल क्रोशिया घेतला आहे आपण. सिंगल क्रोशिया घेतल्यानंतर आपल्याला हाफ डबल क्रोशिया घ्यायचा आहे. हे पहा, ह्या पद्धतीने आणि 2 ह्याच्यामधून धाग्यामधून तो काढून घ्यायचा आहे. आता पुढचं तसंच करूया. हे पहा, 2 धाग्यामधून काढून घ्यायचं आहे. ह्या पद्धतीने गजरा बनवून घ्या आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसा झाला ते. सगळ्यांना परफेक्ट जमला असं दाखवलं आहे स्लोमध्ये. हे पहा, 3 कडीची एक साखळी करायची आहे आणि नंतर 4 हाफ डबल क्रोशिया बनवायचे आहेत आपल्याला. आणि त्यानंतर परत चेन बनवायची आहे 3 कडे आणि पॅक करून घ्यायचं आहे सिंगल क्रोशियानेच. हे पहा, ह्या पद्धतीने असं काढून घ्यायचं, धागा पॅक करून घ्यायचा. आणि तर त्याच पद्धतीने आता आपल्याला पुढे पण करायचं आहे. हे बघा, पुढच्या हा साखळीमध्ये घेतलं आहे आपण. हे पहा, आता आपल्याला परत सिंगल 3 क्रोशिया घ्यायचे आहे. त्यानंतर हाफ 4 डबल क्रोशिया घ्यायचे आहे. तीन झाले आपले. हे पहा, आता 4 आणि हे एक 5. फर्स्ट लाईनमध्ये आपण 3 सिंगल क्रोशिया घेतले, नंतर 4 डबल क्रोशिया, नंतर ते एकत्र पूर्ण काढून घेतला धागा आणि परत आपण हे 3 सिंगल क्रोशियाची चेन बनवली. आणि यानंतर ते आपण ह्या पद्धतीने असं सिंगल क्रोशियाने पॅक करून घेणार आहोत. ह्याच पद्धतीने आपल्याला पूर्ण कंप्लीट करायचं आहे. खूप सोपं आहे, सगळ्यांना जमेल असं. नाही समजलं तर परत व्हिडिओ बघा. हे पहा,
ह्याच पद्धतीने आपण पूर्ण कंप्लीट करून घेऊया. झाल्यानंतर बघा कसा दिसतो ते. आता शेवटी हे पहा बनून झालेलं आहे. एक लास्टचं राहिलं आहे ते दाखवते एकदा. सिंगल क्रोशिया घ्यायचे 3ची चेन बनवायची. 4 हाफ डबल क्रोशिया घ्यायचे आहे आपल्याला आणि त्यानंतर परत 3 क्रोशियाची चेन बनवायची आहे. 3ची चेन बनवल्यानंतर पॅक करायचं आहे. आणि हे पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पुढच्या ह्याच्यामध्ये सिंगल क्रोशिया करून धागा काढून घ्यायचा आहे आणि कट करून घ्यायचा आहे. तुम्हाला मला एक सांगायचे आहे, आपले सोमवारपासून उलन रांगोळी मॅटचे क्लास चालू होत आहेत. नक्की बघा. हे पहा, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बेल आयकॉन दाबा म्हणजे प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. हे बघा किती सुंदर असं आपल्याला गजरा झाला आहे तयार. तुम्ही असा हात, ज्यांचे छोटे केस असतील त्यांना हा परफेक्ट बसणार आहे आणि ज्यांचे जास्त केस आहे त्यांनी थोडं मोठं हेअरबँड घ्यायचं आहे. जुड्याच्या साईडला लावण्यासाठी गजरा तयार झाला आहे. धन्यवाद.